महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः सदा शिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। अंतःकरण विकारवश आहे, विकारवान आहे आणि निर्गुणाची उपासना करत. ही गोष्ट अवघड आहे. हो, अतिशय अवघड आहे. निर्गुणाची उपासना करत असताना चित्तशुद्धी ही झालेलीच असली पाहिजे. चित्ताची शांती ही झालेलीच असली पाहिजे. त्याशिवाय निर्गुण उपासना फलदायी होत नाही. आणि मग ती करण्याचा प्रयत्न केला तर सगुण उपासना करणं परवडतं, पण निर्गुण उपासना क्लेशदायक आहे, म्हणून क्लेशो अधिकतर तेषाम, त्याच्यामध्ये अधिक क्लेश आहेत. आवाज वाढवून पाहतो, त्यात अधिकच क्लेश आहेत. आता आला नीट आवाज? मेसेज येतात आहे, आवाज कमी आहे म्हणून. व्यवस्थित आहे आवाज. यात अधिकच क्लेश आहेत. आपलं चित्त शुद्ध आणि चित्त शांत नसेल आणि जर तो निर्गुणाची उपासना करत असेल तर त्याला तो अभ्यास करणं अत्यंत क्लिष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात आहे की मग तू काय कर, आता तुझ्याजवळ आता कोणता रस्ता आहे? सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्त. आता सगळे कर्म मला दे. म्हणजे निर्गुण उपासना कर म्हटलं का? निर्गुणाला देणार आहे का कर्म? नाही, सगुण भगवंताला द्यायचे. तुभ्यम ते त्वया, तुझंच आहे आणि तुलाच दिलाय. अनन्ये नैव योगे माम ध्यायंत उपासते. ही जी अनन्यता आहे, ही अनन्यता महत्वाची आहे. तू मला अनन्य शरण ये. शरणागती आणि अनन्य शरणागती दोन मध्ये खूप फरक आहे. नाईलाजानी शरणागती पत्करल्या जाते आणि विचारपूर्वक जी असते ती अनन्य शरणागती. अनन्य शरणागती म्हणजे ह्याशिवाय मला दुसरा कुठलाच उपाय नाही, याला अनन्य शरणागती असं म्हणतात. तू मला अनन्य शरण ये आणि सगळे कर्म तू मला अर्पण कर.
आता तुला कसं वागावं लागेल? धर्माने वागावं लागेल, न्यायाने वागावं लागेल, न्याय नीतीने वागावं लागेल. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. न्याय, नीती आणि धर्माने तुम्हाला वागावंच लागेल. आणि ह्या स्थितीतून तुम्हाला समोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पांडेवणींचा फोन येतोय, काय आहे तिला म्हणा पाहू. कशासाठी न्याय, नीती आणि धर्म, आणि यानंतर मिळणार जे फळ आहे ते फळ काय करायचं आहे? मला देऊन टाकायचं. कर्माचं फळ मला अर्पण कर. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर, ध्याननिशे घर माझे झाले. ज्यांनी असं अंतःकरण मला दिलं आणि माझ्याशी अनन्य झाले, त्यांचं हृदय रूपी घर माझं झालं. तिथे मी येऊन राहतो. मग भगवंत येऊन राहत असतील, मग भगवंत काय करतात? भगवंत म्हणतात, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा मय्येव मन आधस्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. 7 आणि 8 क्रमांकाचे श्लोक आज आपण घेऊ. तेषाम अहम समुद्धरता, मी त्याचा उद्धार करणार आहे असं म्हटलं नाही, समुद्धरता असं म्हटलं आहे. मी त्याचा तत्काळ उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धरता, त्याचा उद्धार करण्यासाठी माझ्याकडून उशीर लागत नाही. अभिवचन आहे भगवंताचं, लक्षात ठेव. माझ्याकडनं वेळ नाही लागत की उद्धार करायला मी उशिरा येईन आणि तू समुद्रात गटांगळे खात असतील. कुठे? मृत्यूरूपी संसार सागरात. बघा, घशाला कोरड पडल्यामुळे थोडी खडी साखर खावी लागते. समुद्रामध्ये कोणी पडला आणि येणारा माणूस 2-4 घंटे उशिरा आला, काही फायदा आहे का हो? तोपर्यंत याची गच्छंती झालेली असते की नाही. म्हणून भगवंत म्हणतात की संसार सागरामध्ये, भवसागरामध्ये जर तू पडला आहेस आणि तू तुझं अंतःकरण मला संपूर्णपणे दिलेलं आहेस, ध्यानमिशे घर माझे झाले, अशी तू तत्परतेने जर माझी उपासना करतो आहेस, तर तुला वाचवण्यासाठी मी तत्काळ हजर आहे. त्याच्या त्या ठिकाणी हजर आहे, त्या वेळेला हजर आहे, त्या क्षणाला हजर आहे. माझ्याकडून निमिषार्धाचाही उशीर होणार नाही. केवढं मोठं आश्वासन आहे, केवढं मोठं आश्वासन आहे. तेषाम अहम समुद्धरता. आमच्या मनामध्ये विचार येतो की आम्ही भगवंताचं केलं, येईल की नाही येईल, आला तर वेळेवर येईल की उशिरा येईल. भगवंत म्हणतात तत्काळ, त्याच्या त्या क्षणाला. त्याच्या त्या क्षणाला मी येणार. या मृत्यूरूपी संसार सागरात बुडत असताना भवामी न चिरात पार्थ
मैयावेशित चेतसा, मी तुझा तत्काळ उद्धार करीन. आपल्या भक्ताला संसारात क्लेश होणं ही कल्पना सुद्धा भगवंताला मान्य नाही. लक्षात, खूप जणांना वाटतं देव धावून येईल की नाही येईल, आला तर मरायच्या वेळेला कशाला धावून येईल, आधीच येईल की. तुम्ही जर आठवण आत्ताच केली तर आत्ता येईल की. मरणाच्या प्रसंगाची गरज काय आहे हो देवाला धावून येण्यासाठी. तुम्ही मेले तेव्हा देवानी धावून यावं हे कोणी शिकवलंय. कुणी शिकवलं हे. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा, मी त्या क्षणाला धावून येतो, तत्काळ धावून येतो, तिथल्या तिथे धावून येतो. हे मग खाली पडलं तर असं झालं, तिथं ठरत ऐकायला सांगितलं. त्यासाठी माऊलींनी फार सुंदर ओवी दिली आहे. एरवी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता. माझा भक्त म्हणवतोस आणि संसाराची चिंता करतोस का, काय समर्थाची कांता कोरांना मागे. राजाची बायको कोरभर भाकरी मागायला फिरते का हो कधी बाहेर. तर माझ्या भक्तासाठी चिंता करण्याचा अवसर सुद्धा मी देत नाही. मी भक्त आहे आणि मी चिंता करतो, हा व्याघात दोष आहे. लक्षात ठेवा. भक्त आहे म्हणे चिंता करतो, हा व्याघात दोष आहे. मग आता मी भक्ती करत असेल आणि मी चिंता करत असेल, दोन्ही समसमान चालतील का हो. नाही चालू शकत. माझी निष्ठा भगवंतावर आहे, भगवंत माझ्यासाठी तत्पर आहे. भवामीनची राजपार. आमचा हा विश्वास भगवंतावर नाही आहे. आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की आम्ही भक्ती करतो पण विश्वासच नाही ठेवत. भगवंत म्हणतात, माऊली म्हणते, म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धरता आथी मी सदा. माझ्या भक्ताला संसाराची चिंता, संसारातून उद्धरून जाणे यापैकी एकही काळजी योग्य नाही. त्याच्या उद्धाराकरता मी सर्व काळ तयार आहे. काय म्हणतात, त्याच्या उद्धाराकरता मी सर्व काळ तयार आहे. भगवंत तयार असताना मला चिंता करण्याची काय काळजी आहे. रोजची 3-3 प्रवचन घशाला झेपून नाही राहिले. माझी काळजी का बरं करायची. कशासाठी माझी काळजी करायची. जर मी त्याच्या पाठीशी आहे हे पक्क झालं तर भक्तांनी माझी काळजी करण्याची गरज नाही. काल मी एक दृष्टांत दिला होता आणि त्या दृष्टांतामध्ये एक गोष्ट सांगितली होती. त्या गोष्टीचं आकलन बहुतेकांना झालं.
बहुतेकांना त्याचं नीट आकलन झालंय, ती नीट समजली आहे. ती गोष्ट पुन्हा सांगतो, सगळ्यांना नीट समजली तरीही पुन्हा सांगतो. पुष्कळदा ज्या गोष्टी नीट समजतात त्या अंतःकरणात ठसल्या पाहिजे. पहिला मुद्दा आहे, माकड आपल्या आईला विलगत आणि त्या माकडाची जी आई आहे ती भल्या मोठ्या झाडावरून दुसऱ्या झाडावर लांब छलांग मारते. उंच झाडावर चढलाय माकड आणि एवढ्या मोठ्या उंचीवरून दुसऱ्या झाडाच्या फांदीवर छलांग मारते आणि ते पिल्लू तिच्या पोटाशी चिटकून असत. पिल्लानी आईचं पोट धरून ठेवलं. जबाबदारी पिल्लाची आहे. जर त्यांनी पोट सोडलं आईचं, पिल्लू खलास. आणि मांजरीचं पिल्लू असतं, मांजरीचं पिल्लू संपूर्णपणे मांजरीवर अवलंबून असतं. आपल्या पिल्लाला धोका होईल असा विचार जरी तिच्या अंतःकरणामध्ये आला मांजरीच्या, तरीही ती त्या पिल्लाला धरते. मानेपाशी धरते पाहती, त्याचे खालचे पाय लटकले असतात. पिल्लू चुळबुळ करत नाही. आई जिथे घेऊन जाईल तिथे निमूटपणे राहत. पण इथे मांजरीनी मांजरीच्या पिल्लाला धरलाय. आणि माकडाच्या बाबतीत पिलानी आईला धरलाय. ज्ञानाच्या बाबतीत समचित्त करण्याचा प्रयत्न करणं, एकचित्त करण्याचा प्रयत्न करणं, आईशी जोडून राहणं, ही जबाबदारी माकडाच्या पिल्लाची आहे. ही जबाबदारी ज्ञान साधकाची आहे. आणि भक्ताची गत हे मांजरीच्या पिल्लासारखी. भक्त मांजरीच्या पिल्लासारखा आहे. अनन्य शरण म्हणजे मांजरीच्या पिल्लासारखं राहणं आहे. आणि अनन्य शरणागतीने केलेली भक्ती ही अत्यंत उपयुक्त असते. तिला प्रेम लक्षणा भक्ती असं म्हणतात. आणि दुसरी ज्ञान लक्षणा भक्ती आहे. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, या ठिकाणी प्रेमलक्षणा भक्तीच्या अनुषंगिक भगवंत बोलतात आहे. एकाला कपी न्याय असं म्हणतात, कपी म्हणजे माकड, आणि एकाला मार्जार न्याय असं. मार्जार म्हणजे मांजर. कपी न्याय माकडाचा न्याय, मार्जार न्याय मांजर पिलाला नेते तो न्याय. भक्त हा मांजर पिलाला नेते या पद्धतीने भगवंत सांभाळतो. आणि ज्ञान्याला स्वतःला सांभाळावं लागतं, स्वतःला बॅलन्स करावं लागतं. ज्ञानी स्वतः काय करतो, जराही चुकला तर त्याला दुरुस्त करायला भगवंत येत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, मयी एव मन आधस्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मयी एव अत ऊर्ध्वम न संशय.
काय म्हणतात आहे, मांजरीच्या पिल्लाचं त्याच्या मातेशिवाय पान हलत नाही, माकडाच्या पिल्लाचं सुद्धा त्याच्या मातेशिवाय पान हलत नाही. मातेवर दोन्हीही धन अवलंबून आहे, पण मांजरीचं पिल्लू पूर्णतः अवलंबून आहे. आणि माकडाचं पिल्लू पूर्णतः अवलंबून नाही, काही अंशी स्वतःवर अवलंबून आहे. जोपर्यंत आई मुलाचा हात धरते तोपर्यंत बाळाला कसली चिंता नसते, पण ज्या दिवशी बाळ आईचा हात धरतो तेव्हा तो कधी सोडून देईल सांगता येत नाही. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न, आई बाळाचा हात कधी सोडूच शकत नाही, पण अट आहे बाळाने आपला हात आईच्या हातात दिला पाहिजे, भक्तानी आपला हात भगवंताच्या हातात दिला पाहिजे असं म्हणण्याची गरज नाही, कारण भगवंताच्या हातात हात दिल्याशिवाय भक्तच तयार होत. पण ज्ञानाला स्वतःची तयारी स्वतः करावा लागते, भगवंताचं सहाय्य घ्यावं लागतं, पण शरणागत नसतं. भगवंत उपाय सांगतात, मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धिम निवेश. काय म्हणतात आहे उपाय, काय देतात आहे भगवंत, मय्येव मन आधस्त्व. कोरडं मन राहिलं तर भक्ती नाही होत, कोरडं मन ज्ञानाला सुद्धा परवडणार नसतं. आतमध्ये अथ चित्तम समाधातुम न शक्नोषी मयी स्थिर. माझ्या चित्तामध्ये समाधान पाहिजे, माझ्या चित्तामध्ये शांती पाहिजे. कर्तृत्वाचा लेश जराही स्वतःकडे घेता कामा नये. कर्तृत्व सहजार्पण केलं पाहिजे. काय आपलं कर्तृत्व आहे, उद्वत्तीनी मशाली समोर स्वतःची टिमटिम प्रकाश देणारी ज्योत निर्वावी का हो कधी, उद्बत्तीने. उद्बत्ती म्हणजे लावल्यावर विझवल्या जाते, मग तिथं फक्त चिमगी असते. तिने टेंब्यासमोर स्वतःला मिरवावं का हो, तिने आपला टेंबा मिरवावा का हो, नाही. अनन्य भक्त पाहिजे, स्वतःच काहीही मिरवण्याची शक्यता नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धे. अनेक नाव अनेक रूप जरी दिसली तरी आतमध्ये एकच भाव जागृत होतो, झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे हो. नावं अनेक असतात, रूपही अनेक असतात, पण भाव एक असतो. एक तगराचं झाड असतं, एक मोगऱ्याचं झाड असतं, एक गुलाबाचं झाड, एक रातराणी असते, एक दिवसा बहरतं एक रात्री बहरतं, एक उन्हाळ्यात बहरतं एक पावसाळ्यात बहरतं, एक हिवाळ्यात बहरतं. पण म्हणून सगळ्या झाडांना पाणी देताना तोच भाव असतो. प्रत्येक जीव उपाधी परत्वे जरी भिन्न भिन्न दिसत असला तरी स्वरूपत्वे तो एकच असतो, हे ज्यांनी जाणलं त्याचा एक भाव टिकतो, बाकीच्यांचा एक भाव टिकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, एक भाव टिकायचा असेल तर मय्येव मन आधस्त्व. माझ्या मनाला काय करतो, आधस्त्व. माझ्यामध्ये मन ओत, माझ्यामध्ये मन घाल. मुशी शब्द आहे, मुशी.
गणपती किंवा हे जे बनवतात ना, याची एक मूस असते, त्याला साचा म्हणतात. अच्छा. हा. त्याच्यामध्ये जर आपण मन घातलं, त्याच्यामध्ये जर माती घातली, तर सगळे सारखे निघतात गणपती. तसं एकदा भगवत स्वरूपामध्ये मन घातलं, तर उपाधी रूपी साचा जरी बदलला तरी आतमधली आकार घेतलेली मृत्तिका तीच असते. आकार बदलतो मुशीमुळे, साच्यामुळे, पण मृत्तिका तीच असते. एकदा आकार बदलला तरी प्रकार बदलत नाही, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा भगवंत सर्व व्याप्त आहे हे लक्षात यायला लागतं. मीराबाई तर कृष्णमूर्तीमध्ये खूप मन होतं. शेवटी तिची कृष्णाची मूर्ती पण चोरीला गेली आणि अस्वस्थ झाली मीराबाई. आणि तिथून तिला भगवान कृष्ण सर्वत्र दिसायला लागला. मूर्तीच्या बाहेर कृष्ण पाहेच ना. प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये असे टप्पे असतात आणि ह्या टप्प्यातून प्रत्येकाला प्रवास करायचा असतो. तो प्रवास आम्ही करतोय की नाही यासाठी मी सावध असलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की मी तुला वाचवायला तयार आहे, पाऊल तर टाक. काय घाबरतोयस? कोणत्या भरोश्यावर घाबरतोयस? माझं सामर्थ्य तुझ्या पाठीशी असताना, मी समर्थपणे तुझ्या पाठीशी उभा असताना, तेषाम अहम समुद्धरता, तत्काळ उद्धार करणार आहे. देव केव्हा पावेल? आत्ता साधना सुरू केली तर किती वर्ष लागतील? एकी देही एकी डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. वेळ नाही लागत हो देव मिळायला. देव मिळवण्याच्या प्रयत्नाला सुरुवात करायलाच वेळ लागतो. आमची सुरुवात होत नाही. नाही तर आज सुरुवात केली आणि उद्या बंद पडलं, त्याला सुरुवात म्हणत नाही. सातत्य न मोडता असलं पाहिजे. आणि सातत्य कसं जपायचं? सगळ्यात कठीण मुद्दा कुठे आहे? सातत्य कसं जपायचं? त्याचं उत्तर आहे मय्येव मन आधस्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. जे लोक वर्तमानपत्र वाचत असतील त्यांना निवेश शब्द माहित आहे. निवेश शब्दाचा अर्थ इन्व्हेस्टमेंट असा होतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा करार झाला. 4 देश एकत्र आले होते. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आणखीन एक देश होता. असे 4 देश एकत्र आले होते आणि त्यांचे आपापसात करार झाले. त्या कराराने चीन हादरून गेला. त्यांनी एकमेकांच्या देशामध्ये निवेश करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे गुंतवणूक करण्याचं ठरवलं. भगवंताला फक्त मनाची गुंतवणूक अपेक्षित आहे, वस्तूची गुंतवणूक अपेक्षित नाही. मय्येव मन आधस्व. गुंतवणूक कशाची करायची आहे? मनाची गुंतवणूक करायची. याचा अर्थ वस्तू त्याग भगवंताला अपेक्षित नाही, संगत त्याग अपेक्षित आहे. भगवंताचं चिंतन अखंड असलं पाहिजे. विषयाचं चिंतन असता उपयोगाचं नाही. विषय आणि वस्तू असलेली भगवंताला चालते, विषय आणि वस्तूचं चिंतन नाही चालत. विषय आणि वस्तू हे ईश्वर निर्मित आहे. गंमत काय आहे? कोणी विषय तयार केलाय? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत. 5 विषय कोणी तयार केले हो? काही लोक म्हणतात आजकाल की मी खेळणी खूपच छान निघाली, अगदी हुबेहूब.
आमच्या वेळी नव्हती, अशी साधी एक गुडगुडी होती. खेळणी कितीही जरी हुबेहूब बसली तरी आहे तर पृथ्वी तत्वाचीच ना. म्हणून विषय फक्त 5 आहेत. पृथ्वी तत्वाचा विषय गंध आहे, आकाश तत्वाचा विषय शब्द आहे, अग्नि तत्वाचा विषय रूप आहे, जल तत्वाचा विषय रस आहे, आणि वायू तत्वाचा विषय स्पर्श आहे. सगळ्या गोष्टी या 5 विषयामध्ये मोडतात आणि हे 5 विषय उपलब्ध असताना सुद्धा माझं अंतःकरण भगवंतामध्ये असलं पाहिजे. महत्वाची गोष्ट ही आहे. जुन्या काळात सोपं होतं हो, टीव्ही बीव्ही नव्हते, त्याच्यामुळे कसं उद्धार करणं सोपं होतं. अहो तेव्हा लाईट पण नव्हते, रात्री अभ्यासाची संधी पण नव्हती. एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला किती काळ लागायचा. आमचं यवतमाळ गाव आहे, इथून धामणगाव हे गाव 50 किलोमीटर दूर आहे. धामणगाव 50 किलोमीटर दूर आहे. लोकमान्य टिळकांना यवतमाळला भाषण द्यायला यायचं होतं. धामणगाववरून यवतमाळला आले, 2 तास भाषण केलं आणि यवतमाळहून पुन्हा धामणगावला जाऊन त्यांनी ट्रेन पकडली. त्यांना जाणं येणं करण्यासाठी बैलगाडीने किती काळ लागला असेल याचा विचार करा. बैलगाडीने 2 तास भाषण यवतमाळात करण्यासाठी. आम्ही आज जर बसनी गेलो चांगल्या रोडनी तर 1 तास लागतो बसनी जायला आणि यायला 1 तास लागतो. त्या बैलगाडीने जाणं येणं केलाय आणि 2 तास भाषण केलंय. जुन्या काळी टीव्ही नव्हते म्हणून साधना करत होती लोक, असं ऑब्जेक्शन घेणाऱ्या लोकांना हे कळायला पाहिजे की त्या वेळेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केवढा वेळ जात होता माणसाचा. अहो साधं ज्वारी जर समजा भाकरी करायची असेल तर जात्यावर त्याचं पीठ दळावं लागत. जोंधळे दळल्याशिवाय त्यापासून पदार्थ तयार होत नसत. किती श्रम घेऊन त्यांचा किती वेळ जात असे. सूर्योदयानंतर सूर्यास्तानंतर कामं करता येत नव्हती. अडचणी जो सांगतो ना माणूस, तो फक्त अडचणीच सांगत असतो, त्याला काहीच करता येत नाही. आणि जो अडचणी असूनही रस्ते काढतो त्या माणसाला यश येतं, नेहमी लक्षात ठेव. सूरदास म्हणाले होते की डोळस माणसाला फक्त असलेलंच जग दिसतं, आंधळ्या माणसाला काल्पनिक जग सुद्धा असल्यासारखं वाटतं. पण कल्पना जर मोडून टाकली आणि त्या जागी वास्तव भगवंताला जर उभं केलं तर आंधळेपणा इतका फायदा कोणताच नाही. सूरदास म्हणतात, सूरदास म्हणतात आंधळेपणा इतका फायदा कोणता नाही. आम्ही डोळस असून सुद्धा डोळे मिटून श्री गुरूंना किंवा भगवंताला डोळ्यासमोर आणू शकत नाही. डोळस श्रेष्ठ की आंधळा श्रेष्ठ? म्हणून रूप डोळ्यांनी दिसत नसतं. काय बोलतोय? चुकीचं बोलत नाहीये. रूप डोळ्यांनी दिसत नसतं, रूप मनाने दिसतं. मन त्यात घातलं तर डोळे रूप बघतात. तुम्ही डोळे बंद करा,
पण अंतःकरण समाविष्ट करा. आणि म्हणून निवेशय शब्द वापरलाय. आपला चालू विषय कोणता आहे? निवेशय. मयी एव मन आधस्त्व, मयी बुद्धिम निवेशय, निवसिष्यसि मयी एव अत ऊर्ध्वम न संशय. जर तू अशी गुंतवणूक केलीस तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुला त्रास होण्याची शक्यता नाही. गुंतवणूक करायची इच्छा आहे की नाही हो? असली पाहिजे. विषयातली गुंतवणूक काढल्याशिवाय भगवंतात गुंतवणूक करता येत नाही. हा तेवढाच एक नियम आहे, लक्षात ठेवा. माझी विषयातली गुंतवणूक मी काढलेली आहे का? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि जर तो भाग मी सावरला नसेल तर मला जमत नाही, माझा उद्धार होऊ शकत नाही. आपले मन विषयामध्ये आणि उपभोगांच्या वस्तूमध्ये रात्रंदिवस फिरत असत. आणि म्हणून द्वंद्व, विकल्प, शंका, कामक्रोध विषयासक्त मनाला पहिल्यांदा निवृत्त केल्याशिवाय ते भगवंतामध्ये प्रवृत्त होऊ शकत नाही. आणि विषयामध्ये मन लवकर धावतो. म्हणून मय्येव मन आधस्त्व, त्या मनाला भगवंताच्या चरणावर ओतून द्यावं. गुरोरंगी पद्मे मनश्चिन्ह लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. परमेश्वरामध्ये मन ठेवायचं, याचा अर्थ मनातल्या सगळ्या वृत्तींमध्ये परमेश्वर पाहायचा. आता उदाहरण घेऊ. मला माझ्या डोळ्यासमोर सतत कावळा किंवा बगळा दिसत असेल तर तो भगवंत आहे असं समजावं. कशात तरी माणसाचं मन असतं, कुणात तरी माणसाचं मन असतं. कशात म्हणजे वस्तू आणि कुणात म्हणजे व्यक्ती. वस्तू किंवा व्यक्तीमध्ये माणसाचं मन असतं. डोळे बंद केल्यानंतर तेच दिसतं. अशी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला डोळे बंद केल्यानंतर जे दिसतं त्याच्यामध्ये भगवंत बघायचा. काय सांगतोय? डोळे बंद केल्यावर ध्यानकाली, साधनकाली डोळे बंद केल्यावर जे दिसतं त्याच्यामध्ये भगवंत बघायचा. जागृत काली डोळ्यांनी जे दिसतं त्या उपाधीमध्ये संवित बघायचं. पंचदशी. जागेपणी संवित बघायचं. निद्रिस्त काळी अधिष्ठान बघायचं. बघता येतं का हो? बघता येतं. स्वप्नकाळी सुद्धा आमचा विवेक जागा राहू शकतो. जागृती स्वप्नी पांडुरंग. तुकोबा काय म्हणतात? याचा अर्थ काय? कमरेवर हात ठेवलेला पांडुरंग तुकोबांना दिसत होता असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. जागृती स्वप्नी पांडुरंग म्हटलाय. कमरेवर हात ठेवलेला जागृतीमध्ये कसा दिसेल हो? प्रत्येक वेळेला नाही. जो दिसत होता त्याच्यामध्ये ते पांडुरंग पाहतो. कांदा मुळा भाजी त्याची रखुमाई माझी. आता कांदा मुळा आणि भाजीमध्ये जर रखुमाई दिसते तर दिसून भेटणाऱ्या प्रत्येक मनुष्यामध्ये विठ्ठल दिसायला काही हरकत आहे का? आपण म्हणतो काकाकीनी सगळ्यांचं शांतपणे ऐकून घेतात. काका कधी चिडत नाही. का चिडत नाही? कारण ते पांडुरंगाचं ऐकतात. पांडुरंगाचं ऐकणं आनंदाचाच भाग असतो. मग आता ते काय ऐकतात हे माहितीये का तुम्हाला? आपण त्यांच्यापाशी जो कचरा सांगतो संसाराचा
तो सांगत असताना त्याच्या बोलण्याचं जे अधिष्ठान आहे ते पांडुरंगा एवढं ते लक्षात ठेवतात आणि सांगितलेलं सगळं रामकृष्ण हरी. मय्येव मन आधस्त्व, कसं आपलं अंतःकरण त्याच्यामध्ये ओतायचं आहे, असं होत आहे. आपल्या मुलीचा मुलगा असला तर आपली मुलगीच आहे असं आपल्याला वाटतं, आणि त्याला जावयाचं पोर म्हणून पाहिलं की मग म्हण आठवते आणि मग दातोट खातो. शेवटी असंच निघणार, ते जावयाचं आहे ना. आम्हाला सगळीकडे भगवंताचं पोर म्हणून बघायचं आहे, सगळीकडे भगवंताचं रूप म्हणून बघायचं. म्हणून जो भेटेल तो भगवंत आहे, ते भगवंताची निर्मिती आहे, लक्षात. लाल रंग भगवंताची निर्मिती आणि निळा रंग कोणाची निर्मिती हो? तुझी आहे का? सगळी भगवंताचीच निर्मिती आहे. मग त्या निर्मितीचा आनंद घ्यायला काय हरकत आहे? भगवंताची आहे म्हटलं की आनंद घेत आहेत. मयी बुद्धी निवेशय, याला बुद्धीची गुंतवणूक असं. आतापर्यंत मनाची गुंतवणूक सांगितली, तर भगवंताचंच निर्मिती आहे हे समजून घेणं ही बुद्धीची गुंतवणूक. बुद्धीची गुंतवणूक करण्याची एक कसब असते, एक कसोटी असते, आणि ती कसोटी एकदा पार पाडली की जीवन धन्य होऊन जात. सर्वत्र समबुद्धया, त्या कसोटीतून त्याला जावं लागतं, त्या कसोटीमध्ये त्याला उतरावं लागतं. मी माझ्या बुद्धीच्या कसोटीवर भगवंताला ठेवलं आहे का? माझी बुद्धी भगवंताशी ऐक्य पावलेली आहे का? याच्यासाठी मला नेहमी जागं राहावं लागतं. नद्या, चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्र, पर्वत, या सगळ्यांमध्ये भगवंताची विभूती आपण पाहू शकतो, पण मनुष्यामध्ये पाहणं कठीण असतं. त्यातही नातलगामध्ये पाहणं अजून कठीण असतं. म्हणून संतांची किंमत जवळच्या लोकांना असणं आणखीन कठीण असतं. दुरून दुरून लोक येतात, गावातले लोक म्हणतात माहिती आहे, माहिती आहे, जवळ असतात ना. जो जेवढा जवळ तेवढं त्याला त्याचं महत्व कमी कळतं. आत्मा माझ्या सर्वात जवळ आहे म्हणून मला आत्म्याचं महत्व नाही कळत. आता कळलं आहे, भगवंतांनी सांगितलं, मग आता मला ते हुडकून शोधून काढायचं आणि मी आत्मा आहे हे जाणून घ्यायचं. माझ्या सगळ्यात जवळ आत्मा आहे, देहापेक्षा अधिक जवळ सुद्धा आत्मा आहे. आत्मा माझ्या किती जवळ आहे? तो मीच आहे इतका जवळ आहे. आत्मा माझ्या किती जवळ आहे? त्या आत्म्याला शोधायला गेलं की मला तो कधीच सापडणार नाही, कारण तोच मी आहे, इतका जवळ आहे. शरीर त्या मनाने दूर आहे, नातलग त्याच्याही पेक्षा दूर आहे. आत्मा किती जवळ आहे? मीच आत्मा आहे इतका जवळ आहे. मग आत्म्याला शोधायला मी जाणार कसा? जाऊ शकत नाही, कारण मीच आत्मा आहे. आणि जे जवळ असतं ते लवकर गवसत नाही. म्हणून मयी बुद्धी निवेशय, आता भक्तीनी रस्ता सांगतात, मयी एव मन आधस्व, तुझं मन मला देऊन टाक. मयी बुद्धी निवेशय, तुझी बुद्धी माझ्यामध्ये काय करून टाक, गुंतवून टाक. निवसिष्यसी मयी एव, आणि यापुढे माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी जर तू अभेद रूपाने राहशील, निवसिष्यसी मयी एव, फक्त माझ्याच ठिकाणी.
तर तू ऊर्ध्वगतीला म्हणजे स्वरूपाकार झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुला जास्त विषयामध्ये तुझं मन गुंतलाय बिंतलाय धावताय बिवताय याचा विचार करायची काही गरज नाही. माझ्यात तू ठेवलंयस ना मन, झालं तुझं काम. दोन प्रकारच्या बँका असतात. एकाला म्हणतात बुडती बँक. बुडत्या बँकेतली गुंतवणूक ही नेहमी धोकादायक असते. जेवढ्या अशाश्वत गोष्टी आहेत, जेवढ्या अनित्य गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ज्यांनी मन गुंतवलं ते बुडत्या बँकेमध्ये गुंतवलं. आणि शाश्वत चिरकाल टिकणार सत्य तत्व त्याच्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्याची गुंतवणूक टिकलीच, कारण टिकणाऱ्या तत्वामध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली. निवशिष्यसी मय्येव, तिथे जर तू गुंतवणूक केली असेल तर मन थोडं थोडं बाहेर धावत असेल तरी काळजी करू. माऊलीने सुंदर ओवी दिली आहे, उतरली या प्राणासरसी. इंद्रिये ही निघती जैसी तैसा मन बुद्धी पाशी अहंकारू जाय. मन आणि बुद्धी याच्या पाशी अहंकार आपोआप चालला जातो. मनाला वाटतं मी श्रेष्ठ आहे, अहंकाराला वाटतं मी श्रेष्ठ आहे. पण प्राण जेव्हा शरीरातून जातात तेव्हा मनबुद्धी अहंकार सगळे त्या प्राणाबरोबर संपून जातात. म्हणून या माझे स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी. प्रक्षेप माहिती आहे आपल्याला, त्याच्या विरुद्ध हा निक्षेप शब्द आहे. आवरून ठेव, येतुलेनी सर्वव्यापी मीची होसी. प्राणा बरोबर जसं मनबुद्धी अहंकार निघून जातं तसं माझ्या ठिकाणी जर तू चित्त ठेवलं तर या विषय वृत्तींमध्ये धावणारं मन आपोआप आवरून एका जागेवर येऊन बसेल. लक्षात ठेव अर्जुना. आणि म्हणून ते सांगतात आहे, काय आवर्जून सांगून राहिले, भगवंत मय्येव मन आदच. तुझी गुंतवणूक कुठे असू दे, फक्त माझ्यातच असू दे, दुसरीकडे कुठेच नसू दे. मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वम न संशय. आता तरी संशय घेऊ नकोस, मी तुला अभिवचन देतोय. नेत्याचं वचन नाही आहे, भगवंताचं वचन आहे. नेत्याच्या वचनाला आश्वासन म्हणतात, आणि भगवंताच्या आश्वासनाला वचन असं म्हणतात. प्राण जाए पर वचन न जाए. भगवंताच्या आश्वासनाला वचन असं म्हणतात. आणि नेत्यांनी वचन जरी दिलं तरी ते आश्वासनच असतं, त्याचा भरोसा धरू नये. डुबत्या नावेवर विश्वास ठेवू नये, तरणाऱ्या नावेवर विश्वास ठेवावा. आणि भगवंतामध्ये गुंतवणूक करणं हे तरणाऱ्या नावेमध्ये, तरणाऱ्या बँकेमध्ये गुंतवणूक करणं आहे. तशी मला करता आली पाहिजे. याला साध्यनिष्ठा असं म्हणतात. साध्याला उपेय शब्द आहे. आणि ती निष्ठा करण्यासाठी माझ्या मन आणि बुद्धी, मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशय, याला उपाय निष्ठा असं म्हणतात. याला साधन निष्ठा असं म्हणतात. साधन माझं कोणत्या अनुषंगिक असावं, साध्याच्या अनुषंगिक. मला जर रेल्वे स्टेशनला जायचं असेल तर माझा रस्ता कोणत्या अनुषंगिक असावा, रेल्वे स्टेशनला ध्येय करून असावा. मला भगवत स्वरूपाशी ऐक्य पावायचं आहे तर माझा स्वरूपाशी ऐक्य पावणारा रस्ता असावा. विषय मध्ये येत नाही, विषयाचा संघ मध्ये. स्वरूपाच्या आठवणीमध्ये विषयाची आठवण अडचणीचा येते, विषय नाही अडचणीचा आहे. विषयासक्ती अडचणीची आहे, विषयाचा संघ अडचणीचा आहे, विषयाची स्मृती अडचणीची आहे. तेवढी मोडून काढणं
आणि भगवंताच्या सगुण रूपाची आवड निर्माण केली तर हे मोडणं जास्त सोपं आहे. म्हणून भगवंत म्हणतात सगुण ब्रह्मोपासनाच उत्तम आहे. आणि अशा सगुण ब्रह्मोपासनेला भक्ती म्हणतात. भगवंत भक्ती योग सांगतात. या भक्तीतून तू माझ्याशी ऐक्य पावणार आहे. मयी एव आणि या ऐक्य पावत असल्यामुळे त्याला योग असं म्हटलं आहे. ही जी पद्धत आहे ती भक्तीची पद्धत असल्यामुळे भक्ती योग आहे. आणि भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ आहे. पण भगवंत म्हणतात की माझ्यामध्ये मन गुंतवण्यासाठी जर तू असमर्थ असशील तर मग तू काय केलं पाहिजे उद्या सकाळी सांगूया. हेही जर तुला शक्य नसेल मग तू काय केलं पाहिजे. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम. शक्य नसेल माझ्या स्थिर होणं तर अभ्यास योगेन ततो मामिच्छप्तुम धनंजय. मग आता अभ्यास कर. माझ्यामध्येच मन माझ्यामध्येच बुद्धी. मय्येव मन बुद्धी निवशिष्यसी मय्येव हे तुला शक्य होत नाहीये. मग कसं करायचं. मग त्यापेक्षा आणखीन दुसरा उपाय भगवंत सांगतात आहे. तो उपाय आपण उद्या घेणार आहोत. आज पुन्हा 11 वाजता वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेलं ब्रह्मचिंतन आपण ऐकू शकता. वेळेच्या 15 मिनिटं 20 मिनिटं आधी तुम्हाला लिंक देऊ. आपण बरोबर 11 वाजता जॉईन व्हावं. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी. राम 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 हरी. नमस्कार रामकृष्ण. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. जयश्री ताई. रामकृष्ण हरी. वासंती ताई.